मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाचं समन्स. विधानसभेतील निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी प्रफुल्ल गुधडेंची याचिका. निवडणूक आयोगानं नियमांचं पालन न केल्याचा याचिकेतून आरोप. 8 मे रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स. महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेस नेते संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी. लवकरच संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार. पुढील आठवड्यात पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती. बाळासाहेबांचा आवाज वापरणं म्हणजे पोरकटपणा. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व नाही तर लाच सोडली. नाशिकमधील निर्धार मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडली. सर्वांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करण्याचं नामदेव शास्त्रींचं आवाहन. बीडमध्ये 73व्या नगद नारायणगडाच्या सप्ताहाची सांगता. मनोज जरांगे, आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती. गेवराई तालुक्यातील उमापूर या गावाला पुढील वर्षीच्या नारळी सप्ताहाचा मान. बीडच्या शिरूरमधील नारळी सप्ताहामध्ये सुरेश धस सहभागी. मात्र धनंजय मुंडे येण्याआधीच सुरेश धस निघून गेले. त्यामुळे सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट टाळली अशी चर्चा. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी अज्ञातासह 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश. तर 31 जणांना पोलिसांकडून अटक. नाशिकच्या सातपीर दर्गा अतिक्रमण प्रकरणी दगडफेक करणारे एकूण 31 संशयित पोलिसांच्या ताब्यात. त्यातील 16 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाच्या दुचाकी पोलिसांकडून जप्त. घटनास्थळावरून आतापर्यंत 97 दुचाकी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या अतिक्रमण कारवाईनंतर मंत्री नितेश राणेंकडून नाशिक पोलिसांचं अभिनंदन. तर सोलापुरात अतिक्रमणावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी दिली तंबी. सोलापूरच्या अक्कलकोटमधील मैदर्गीमध्ये हिंदू जन आक्रोश सभा. सभेला मंत्री नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि सचिन कल्याण शेट्टींची उपस्थिती. केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार समोर. अकोला आणि बुलढाण्यातील नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक गावात. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. राज्यातील आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर. शेगाव केस आणि नखगळती प्रकरणावर ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची टीका. पुण्यातील दीनानाथ रुग्णालय प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल सादर. अहवालात मंगेशकर रुग्णालय, डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवला नाही. पुणे पोलिसांनी अहवालात 4 मुद्द्यांवर ससूनकडून मागितला अभिप्राय. ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल अर्धवट. पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच गुन्हे दाखल होतील. आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया. मुंबईच्या कांदिवलीतील संचिती हॉस्पिटलवर बँकेची जप्तीची कारवाई. मात्र जप्तीच्या कारवाईमुळे रुग्ण रुग्णालयात अडकल्याचा आरोप. त्यांची सुटका व्हावी, डॉक्टर मिनल कांबळेंची मागणी. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरुद्ध शिवाजीनगरमधील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसेचा तीव्र विरोध. पाठ्यपुस्तकातूनच विकू देणार नाही. राज्य सरकारला राज ठाकरेंचा थेट इशारा. भाषेचा आदर आहेच पण सक्ती सहन करणार नाही, राज ठाकरे यांची भूमिका. हिंदी भाषेचा समावेश करणाऱ्याला विरोध नाही पण सक्तीला विरोध. मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वक्तव्य. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नको. आम्ही 5वीत असताना हिंदी शिकलो. मराठी लिहिता वाचता न येणारी मुलं यामुळे अडचणीत येतील. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सत्ताधारी पक्षातील लोकांना मराठीविषयी प्रेम राहिलं नाही का? खासदार अमोल कोल्हेंचा सवाल. कर्जत आणि जामखेड एसटी डेपोसाठी पुरेशा एसटी बसेस उपलब्ध करून द्या. रोहित पवारांची अजित पवारांकडे मागणी. तसंच मतदारसंघातील विविध समस्याही अजित पवारांसमोर मांडल्या.
सोसायटीत मांसाहार करताना म्हणून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक मुंबईच्या घाटकोपरमधील प्रकार मनसेने संबंधित सोसायटीत जात सोसायटीच्या अध्यक्षांना जाब विचारला। घाटकोपरमधील सोसायटीत मराठी गुजराती वाद सोसायटीतील वाद मराठी विरुद्ध गुजराती असा नाही तर सोसायटीतील निवडणुकीवरून वाद सोसायटीतील रहिवाशांचा दावा। मुंबई पुण्यातून बिष्णोई टोळीत तरुणांच्या भरतीचे प्रयत्न बेरोजगारी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या तरुणांची मुंबई पुण्यातून भरती बिष्णोई टोळीत आल्यास एरियात वट निर्माण होण्याची तरुणांना बतावणी तर गँगमध्ये आल्यास प्रसिद्धी आणि पैसाही मिळवण्याचं दाखवलं जातंय आमिष। भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगेंची हत्या आमदार सुरेश धसांनी घेतली बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची भेट आगे कुटुंबियांना धसांकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर क्रांतिकारक चाफेकर बंधू स्मारक आणि चाफेकर वाड्याचं करणार लोकार्पण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं करणार अनावरण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावी फुलवली सफरचंदाची बाग यावेळी युवकांना देखील नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योगधंदा गावामध्ये मिळणार शिंदेंचं वक्तव्य। सोलापुरातील मड्डी वस्तीतील 51 फुटी हनुमान मूर्तीचं आकर्षण या हनुमानाच्या मूर्तीचं पूजन मंत्री नितेश राणेंच्या हस्ते संपन्न। सोलापुरात मंत्री नितेश राणेंचे लावलेले बॅनर्स उतरवले 7 रस्ता परिसर नो डिजिटल झोन असल्यानं बॅनर्स उतरवण्यात आले। सोलापुरात मंत्री नितेश राणे यांना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दाखवले कोंबड्यांचे चित्र कागदावर कोंबड्यांचे चित्र काढून मंत्री नितेश राणे यांचा निषेध व्यक्त। सोलापूरच्या माळशिरसला मिळवणाऱ्या निरादेवधरच्या पाण्याला संजीव राजे निंबाळकरांचा विरोध माळशिरसला मिळणाऱ्या पाण्याला विरोध केल्यानं संजीव राजेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। सुनील तटकरे यांनी सहकुटुंब घेतलं विठ्ठलाचं दर्शन यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी देवाकडे साकडं घालण्याची काय गरज असं म्हणत तटकरे यांनी उत्तर देणं टाळलं। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या पत्नी सोनल शहा कोल्हापुरात क्षेत्र खिरदापूर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी सोनल शहांच्या हस्ते भगवान शंकरांची आरती। मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराला आकर्षक विविधरंगी फुलांची आरास 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य लाडक्या बाप्पाला अर्पण गणरायाचं हे रूप बघण्यासाठी पुणेकरांची गर्दी। पुण्यातील छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टची खासदार मेधा कुलकर्णींविरोधात तक्रार मेधा कुलकर्णींनी अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळ यांची मागणी। नागपूरच्या चंद्रशेखर कोहाड या कामगाराला 314 कोटी 76 लाखांचा इन्कम टॅक्स भरण्याची नोटीस कोहाड यांनी 2011 ते 2012 दरम्यान आणि 2015 ते 2016 या काळात 42 कंपन्यांसोबत कोट्यावधींचे व्यवहार केल्याचं नमूद बँक सध्या बंद पडल्यानं कोट्यावधींच्या व्यवहाराचं गूढ कायम। HSBC बँकेची आणि क्रेडिट कार्ड फसवणूक करणाऱ्यांना अटक आसाममधील 5 जणांवर मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। बनावट जन्मदाखल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आवाज उठवल्यानंतर परळीचे महसूल प्रशासन खडबडून जागं चुकीचे कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 14 जणांविरोधात गुन्हे दाखल। व्ही शांताराम राज कपूर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा महेश मांजरेकर अनुपम खेर काजोल देवगण आणि मुक्ता बर्वे यांचा सन्मान मंत्री आशिष शेलार यांच्याकडून घोषणा। भंडाऱ्यातील 2 महिला खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर सुशिकला आगासे यांना सायकलिंग प्रकारात तर ज्योती गडेरिया यांना पॅरा सायकलिंग प्रकारासाठी पुरस्कार प्रदान।
आपले सरकार पोर्टलवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभाग प्रमुखांना दर दिवशी हजारो रुपये दंड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विविध सामाजिक क्षेत्रांची वॉर रूम बैठक. मुंबईतील कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाला गती. देवनार डम्पिंग नंतर आता कांजूर मार्ग डम्पिंगवर देखील हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक स्तरावर बैठका. आज मंत्रालयात पार पडणार कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाची बैठक. तीव्र उन्हाळ्यामुळे ठाण्यातील सर्व कार वॉशिंग सेंटर्स बंद करण्याचे महापालिकेचे आदेश. धरणांमधला साठा कमी झाल्याचा परिणाम. वॉशिंग सेंटरमध्ये कार दिसली तर दंडात्मक कारवाईही होणार. आज मुंबईतील मेट्रो 3 सकाळी 6:30 ते 8:30 बंद राहणार. बीकेसी ते आचार्य अत्रे चौकाच्या चाचणीसाठी मेट्रो सेवा बंद राहणार. ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनात अधिक वाढ. 21 ई रिक्षांचा यशस्वी पायलट प्रोजेक्ट. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. भिवंडीतील अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका प्रशासनानं चालवला हातोडा. भिवंडीचे आयुक्त अमोल सागरे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन. जत आणि कवठे महांकाळसाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात येणार. राज्य शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध. धुळे महानगरपालिकेत IAS दर्जाचा आयुक्त नेमा. माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी. गोटेंच्या आरोपांची महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्यानं दखल घेतली. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आणखी एक धरण. गारगाई धरणासाठी वन्यजीव आणि पर्यावरण विषयक परवान्यांना मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा निर्णय. लेकीबाळींना 1 किंवा 2 अपत्यावर थांबवायला सांगा, नाहीतर ब्रह्मदेव आला तरी भविष्यात पाणी पुरणार नाही. राज्यातील भीषण पाणी टंचाईवर अजितदादांचं मिश्किल भाष्य. मुंबईत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ठाकरे पक्ष आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली भव्य हांडा मोर्चा. कमी दाबानं होणाऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात भांडूपमध्ये ठाकरेंच्या सेनेचा हंडा मोर्चा. भांडूपच्या डोंगराळ परिसरात तसंच रहिवासी इमारतींमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला. लातूरच्या तांडा वस्तीवरील महिलांची पाण्यासाठी पायपीट. नियोजन अभावी नळाला पाणी नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना हातपंपावर रात्रभर जाण्याची वेळ. अकोल्यातील कोटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी. शहरात आता 5 दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा महापालिकेचा निर्णय. नाशिकच्या येवल्यात 4 दिवसांआड पाणी पुरवठा. येवल्यात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक 2 मध्ये पालखेडच्या आवर्तनातून कमी पाणी मिळाल्याने येवला नगरपालिका प्रशासनाचा निर्णय. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीनं दाखल केलेल्या चार्जशीट संबंधात काँग्रेस आक्रमक. जळगावातील BSNL ऑफिस समोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची जोरदार निदर्शनं. वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची निदर्शनं. नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोंदवला निषेध. नॅशनल हेराल्ड मालमत्ता सूडबुद्धीनं जप्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. ठाण्यातील कोर्टनाका परिसरात काँग्रेसचं आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राचा निषेध केला. हातात फलक घेऊन मोदी सरकार विरोधात केली घोषणाबाजी. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं धरणे आंदोलन. केंद्र सरकारचा विरोध केला. जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी करा. तसंच संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांचं तात्काळ निलंबन करा. ठाकरेंच्या शिवसैनिकांची मागणी. सोलापुरातील नामांकित महिला महाविद्यालयात लव्ह जिहादचा प्रकार. हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. महाविद्यालयातील लॅब अटेंडंट असलेल्या उमर शेख नामक व्यक्तीनं 7 ते 8 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची माहिती.
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी एकत्र. शक्तीपीठ महामार्गाची मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्या पावली जावं लागलं परत. वाढत्या महागाई विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. धुळ्यात युवक आघाडीचं वाढत्या महागाई विरोधात आंदोलन. गॅस सिलेंडरची प्रतिमा जाळत दरवाढीचा केला निषेध. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. आरोग्य भवनात 50 ते 60 अधिकाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. अमरावतीत प्रहार संघटनेच्या कामगार संघटनेचं थाळी बजाव आंदोलन. जिल्हा स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात 2022 ते 24 मध्ये तफावत झाल्याचा आरोप. तफावतीचे 34 लाख रुपये जमा न झाल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत, औषधांचा पुरवठा नाही, या सर्व अडचणींविरोधात आंदोलन करण्यात आलं. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या सिमेंट व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर गोंदियात तणावपूर्ण शांतता. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त. नागरिकांनी शांतता बाळगण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन. दारूमुक्त खारघरसाठी संघर्ष संस्था रस्त्यावर उतरणार. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध खारघरमध्ये दारू विक्री करण्यास बंदी करावी, संघर्ष संस्थेची मागणी. नाशिकच्या येवल्यात सकल जैन समाजाचं आंदोलन. मध्य प्रदेश येथील जैन संतमुनी यांच्यावरील हल्ल्याचा येवल्यात निषेध. हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, आंदोलनकर्त्यांचे निवेदन. आमदार अर्जुन खोतकर यांची मंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी फोनवरून बातचीत. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या सखोल चौकशीची केली मागणी. जयस्वाल यांच्याकडून तात्काळ चौकशीचे आश्वासन. सांगली समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना 40,000 रुपयांची लाच घेताना पकडलं. कार्यालयातील कक्षातच लाच घेताना नितीन उबाळे सापळ्यात अडकले. लाचलुचपत विभागाची कारवाई. वीज चोरी करताना पकडलेल्या ग्राहकाला दंड न करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागणाऱ्या अभियंत्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बीडच्या माजलगावमध्ये कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.